नमस्कार सर्वांना. तर मी मेघना आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे खमंग असे लाडू. तर ही लाडूची रेसिपी नॉर्मली सगळ्यांच्या घरात असते, तरी देखील मी झटपट अशी रेसिपी शेअर केलेली आहे. तर झटपट होणारी आहे, त्यामुळे उपवास किंवा लहान मुलांना कधी खावंसं वाटलं किंवा गोड खायची इच्छा वगैरे झाली, तर तुम्ही हे 10 मिनिटात बनवू शकता. अगदी 2 ते 3 साहित्यात होते. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान बारीक गॅसवर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि कढईमध्येच मी थंड करून घेतले, कारण की मग त्यामुळे ना एकदम क्रंची होतात त्यामध्ये. मी थंड करून झाल्यानंतर मी असं जाडसर कूट करून घेतलं सगळ्याचं आणि नंतर त्यामध्ये गूळ घेतला आहे. तर इथे मी काळा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि तो एकत्र ह्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट आणि गूळ असं एकत्र मिश्रण होतं आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील टाकलेली आहे. तर हे सगळं मिश्रण मी मिक्स केलं आणि नंतर एकदा मिक्सरमध्ये पल्स मोडवर असं फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं की थोडंसं ओलसर होतं आणि लाडू पटपट वळले जातात. आणि तरी जर ओलसर नाही झालं, म्हणजे कधी कमी गोड वगैरे केले, गूळ कमी वापरला, तर मग ओलसर होत नाही आणि लाडू वळले जात नाहीत. तर मग थोडंसं 1 चमचा तूप वगैरे मग त्यामध्ये टाकू शकता. आणि असं छान मिश्रण झालेलं आहे आणि हे थोडं ओलसर झालेलं आहे, लाडू वगैरे वळतात, त्यामुळं मग माझे लाडू पटापट झाले. तर तुम्ही देखील अशी रेसिपी ट्राय करा. ही पौष्टिक रेसिपी आहे शेंगदाण्याची. नंतर तिळाचे लाडू वगैरे हे पण असतात. पण ही झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळं ही नॉर्मली असते. उपवास वगैरे असेल ना, तर मग मी हे करत असते. तर चला, कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.